रामकृष्णारे मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, आफ्टर इलेक्शन नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री बनणार नाहीत यावर आपण शिक्कामोर्तब करून ठेवायला काही हरकत नाही। एकंदर अशी परिस्थिती आहे। परिस्थिती यामुळे आहे, या परिस्थितीचं पहिलं कारण म्हणजे मोदी लहर किंवा मोदीची हवा बिलकुल नाही। आणि मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने मोदींची हवा या इलेक्शनच्या अगोदर काढून घेण्यात आलेली आहे। यामध्ये अनेकांचं योगदान आहे, यामध्ये राहुल गांधींचं योगदान आहे, यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं योगदान आहे, यामध्ये साऊथ इंडियाचं योगदान आहे, यामध्ये अनेक तुमच्यासारख्यांचं सुद्धा योगदान आहे। मित्रांनो, 2-3 महिन्यापूर्वी अशी परिस्थिती होती की नरेंद्र मोदी परत प्रधानमंत्री बनणार हे 100% खरं मानलं जात होतं, कारण विरोधी पक्ष कुठेही नावाला दिसत नव्हता, काँग्रेस ही कुठं नावाला दिसत नव्हती। मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या देशामध्ये काही नेते उभा राहिले, त्यामध्ये राहुल गांधी आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचं नाव सर्वात वरती आपल्याला घ्यावं लागेल। मित्रांनो, अशी सुद्धा चर्चा आहे की नरेंद्र मोदी नागपूर येथे गेले होते आणि तेथे नितीन गडकरी त्यांना साधं भेटायला सुद्धा गेले नाहीत। आणि मित्रांनो, नितीन गडकरी येणाऱ्या काळामध्ये आफ्टर इलेक्शन जर भारतीय जनता पार्टीला कमी जागा मिळाल्या, अर्थातच त्या मिळणार आहेत। माझा अंदाज तर बिलो 200 आहे आणि काही जणांचा अंदाज बिलो 250 आहे। म्हणजे जर भारतीय जनता पार्टीला कमी जागा भेटल्या आणि जो एनडीए गठबंधन आहे या सर्वांचं मिळून जर 272 जागा जर भेटत असतील आणि अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री बनणार नाहीत किंवा त्यांना बनू दिलं जाणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असलेला खूप मोठा गट आहे। आणि मित्रांनो, या सर्व गटाचं नेतृत्व आज नितीन गडकरी करत आहेत। नितीन गडकरी दिसायला वरवर असणारा सभ्य चेहरा, परंतु नितीन गडकरी सुद्धा भ्रष्टाचाराने खूप बरबटलेले आहेत। आता मित्रांनो, भ्रष्टाचाराने तर सगळेच भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल सगळेच बरबटलेले आहेत, परंतु मोदींच्या तुलनेमध्ये सॉफ्ट चेहरा म्हणून नितीन गडकरी यांना समोर आणलं जाऊ शकतं। आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे भाकीत केलं होतं की आफ्टर इलेक्शन नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनणार नाहीत, ते भाकीत खरं होताना दिसत आहे। म्हणजे दूरदृष्टी असणारा नेता म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब। आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा पक्ष जरी महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी त्यांना फॉलो करणारा वर्ग संपूर्ण देशामध्ये आहे। मित्रांनो, या अनुषंगाने 2-3 गोष्टी लक्षात घ्या। तुम्हाला ज्याला मतदान करायचंय त्याला मतदान करा, परंतु यावेळेस नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपल्याला मतदान हे करावंच लागेल, कारण नरेंद्र मोदी यांनी जे राजस्थानमध्ये जे विधान केलं मित्रांनो, ते प्रधानमंत्री पदाला अजिबात न शोभणार आहे। त्याचं विश्लेषण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी नक्की करणार आहे। मित्रांनो, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची अशी अनेक विधाने आहेत ज्यावर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करायला हवा, कार्यवाही करायला हवी, परंतु निवडणूक आयोग मूग गिळून गप्प आहे। गेल्या इलेक्शनमध्ये 2019ला नरेंद्र मोदींनी पुलवामाच्या नावावर मत मागितले होते, त्यावेळेस सुद्धा इलेक्शन कमिशनने काही केलं नाही। त्यामुळे मित्रांनो, असं संविधान मोडीत काढायला निघालेल्या नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवू नका। आजच्या पुरतं एवढंच। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम।